Green Chilies International? Yeah, just a moment. Good morning, ma'am. गुड मॉर्निंग. अरुण, बंद पडलेलं घड्याळ लावून घे. मॅम आल्या म्हणजे शाप 10 वाजले असणार. अगरवाल सर आलेत? नाही अजून. आणि कुलकर्णी? हो, ते आले आहेत. पण आपण जी स्टेशनरी ऑर्डर केली होती ती आली नाही, 2 दिवसात पाठवतो म्हणाल्या होत्या. आज 8 दिवस झाले. त्याला फोन कर. आज पाठवली नाही तर ऑर्डर कॅन्सल करू आणि दुसरा वेंडर बघू असं सांग. आणि हे मी सांगितलंय असं सांग. ओके मॅम. चल लंचला भेटू. गुड मॉर्निंग सर. येऊ? या ना मॅडम, या बसा. नाही, रिकव्हरीचं स्टेटस काय ते हवं होतं. मागच्या आठवड्यात जी लिस्ट दिली होती त्यातली कुणाला रिमाइंडर्स पाठवायचे आहेत का? त्याची काही गरज नाही. तुम्ही फोन केलाय आणि पेमेंट आलं नाही असं कधी झालं का मॅडम? अहो, तुम्ही क्लायंटशी रॅपो असं ठेवलंय की मला कधीच फंडचं टेन्शन नसतं बघा. अहो, ठेवावंच लागतं. नुसतं क्लायंटच नाही तर आपला फील्ड स्टाफ आणि सप्लायर्स यांच्याशी रॅपो चांगला ठेवावा लागतो. आणि हो, आमच्याशीही. अहो, तुमचा स्वभावच तसा आहे. तुम्ही कुणाला दुखूच शकत नाही. मॅडम, अगरवाल साहेब आले, त्यांनी बोलवलंय. ठीक आहे, आलेच. चला सर, लंचला भेटू. बाय द वे, भाजी कोणती दिली आहे वहिनींनी? काही सांगितलं नाही, सरप्राईज आहे म्हणाली. आता तेव्हाच बघू. लेट्स होप सो. May I come in, sir? येस प्रियंका, प्लीज कम इन. हॅव अ सीट. Thank you, sir. मी तुझीच वाट बघत होतो. सीट. Hello, sir. Good morning. मॉर्निंग. किशोर, शी इज द वन आय वॉज टॉकिंग अबाउट. द वन अँड ओनली स्टाफ मेंबर हु इज बिंग रनिंग दिस ब्युरो सक्सेसफुली सिन्स लास्ट 3 years. ग्रेट. आणि हो प्रियंका, ही इज मिस्टर किशोर मोकाशी. ॲक्च्युली वी वर क्लासमेट्स. आम्ही इंजिनिअरिंगला बरोबर होतो. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ही इज जॉईनिंग अस फ्रॉम टुडे ॲज अ सुपरवायझर. Oh, that's nice. Welcome to Green Chilies, sir. थँक्स. कसं आहे प्रियंका, आर ब्रँच इज डुईंग वेल. देर इज नथिंग टू वरी अबाउट. बट कंपनी हॅज टू ग्रो. आपल्या ब्रँचकडून कंपनीला खूप जास्त अपेक्षा आहेत आणि त्या दृष्टीने एक्सपान्शन करण्याबाबत मला कॉर्पोरेट ऑफिसमधून सांगण्यात आलं आहे. आणि त्यासाठी पहिली स्टेप म्हणून मी किशोर सरांना इथे बोलवून घेतलं आहे. आय होप यू विल टेक इट राईटली. Of course, sir. आमच्यासाठी ही चांगलीच गोष्ट आहे. My cooperation and support will always be there with Mr. Mokashi. गुड. आईला सरप्राईज म्हणून कारल्याची भाजी असेल असं वाटलं नव्हतं. हा, जे समोर येईल ते आनंदाने खाल्लं पाहिजे माणसाने. पण काय हो, तुम्हाला डायबिटीज वगैरे डिटेक्ट झालेलं नाहीये ना? हो, पण असं अचानक कुणाला तरी आपल्या डोक्यावर आणून बसवायची काय गरज होती? हो ना, तेही आपल्याला न सांगता. अगं, सरांचा काहीतरी कॉर्पोरेट कडून तशा ऑर्डर्स होत्या. कंपनीचा एक्सपान्शन प्रोग्राम आहे काहीतरी. हो, पण त्याबद्दल आपल्याला कल्पना तर द्यायला होती ना. आपण पण कंपनीचाच भाग आहोत की नाही? हो कुलकर्णी, यालाच तर कॉर्पोरेट कल्चर म्हणतात. पण एक मात्र बरं झालं, माझा वर्कलोड कमी झाला. हो, आता तरी तशी अपेक्षा करायला हरकत नाही. घ्या, या निमित्तानं तोंड कडू करा. सॉरी ना. अरे, मला वाटलं होतं आज लवकर निघता येईल, पण आमच्या सरांकडे ना एक नवीन जॉईन झालेत, किशोर मोकाशी. त्यांना समजावून सांगण्यात इतका वेळ गेला ना. की नवी भरती कशासाठी? कंपनीचा काहीतरी एक्सपान्शन प्रोग्राम आहे.
एक्सपान्शन सॅलरीचं पण एक्सपान्शन होणार आहे की नाही? तुला पैशाशिवाय दुसरं काही सुचतं की नाही रे? सुचतं ना. काय? गा अरे तुझा इव्हेंट कधी आहे? पुढच्या महिन्यात 15 तारखेला संध्याकाळी. तू वेळ ठेव हा. हो. आणि मैत्रिणींना आणणार असेल तर आधी मला तुझं सांग. तयारी जोरात चालू आहे ना? येस प्रोग्राम सॉलिड झाला पाहिजे. येस. अरे हो, तुझ्या कंपनीला सांग ना मला स्पॉन्सरशिप द्यायला. ते बघ पुन्हा पैसा. प्रियंका, येस सर. हा विजय. हॅलो प्रिया. हॅलो. हा पूर्वी मी ज्या कंपनीत होतो तिथे माझा सेक्रेटरी होता ओ. आणि आता इथे पण. तेव्हा माझी तुला अशी रिक्वेस्ट आहे की तू जसं मला छान एक्सप्लेन केलं होतंस तसंच विजयला पण आपल्या कंपनीबद्दल आणि इथल्या कॉर्पोरेट कल्चरबद्दल सांगशील. डोंट वरी सर, आय विल एक्सप्लेन हिम एव्हरीथिंग. एक्सलंट. सो विजय, बेस्ट लक. थँक्यू सर. सगळं नीट समजून घे. सगळं येस सर. नीट. येस सर. अंडरस्टँड? येस सर. So Priya, I hope you don't mind if I call you Priya. You better call me Priya ma'am. Oh yeah. So कहाँ से शुरू करें प्रिया मैम? मी माझ्या हातातलं काम आधी संपवते, तोवर तुम्ही ऑफिस पाहून जा. मॅडम ही फाईल अगरवाल साहेबांनी दिली आहे. अरुण, हं? विजय सरांना आपलं ऑफिस नीट दाखव. नीट. कळलं? या आहेत मोनिका मॅडम. मोनिका मॅडम, हे विजय सर मोकाशी साहेबांचे असिस्टंट म्हणून जॉईन झालेत. हाय मोनिका. हॅलो सर. विजय. या. हा आपला मीटिंग हॉल. साहेबांना सगळ्यांना काही सांगायचं असलं की सगळ्यांना इथे एकत्र करतात आणि सांगतात. पाहिला? चला. ही अगरवाल साहेबांची रूम आणि ती त्यांची प्रायव्हेट रूम. कुणाशी काही खाजगीत बोलायचं असलं की ते तिकडे. आणि वॉशरूम, टॉयलेट. मॅडमनी नीट दाखवायला सांगितलं होतं म्हणून. आपल्याला काय, आपण धू म्हटलं की धुतो. किशोर, मला खूप पुढे जायचं आहे. या कंपनीचा एक दिवस CEO होण्याचं स्वप्न मी बघतोय. Why not? I think you will make it one day. You have that qualities. मला माहिती आहे मला एकट्याला शक्य नाही आहे ते, आणि म्हणूनच मला तुझ्यासारख्यांची साथ हवी आहे. प्रश्नच नाही, मी तुझ्या बरोबर आहे. शेवटी तुझी प्रगती झाली म्हणजे माझाही फायदा आहेच की. आणि तू फक्त मला सांग तुला काय मदत हवी आहे ती. या ऑफिसचा चेहराच बदलून टाकू. येस, अँड देअर यू आर. यंदाच्या बोर्ड मीटिंग्समध्ये मला असं काही प्रेझेंटेशन द्यायचं आहे की डिरेक्टर्स इम्प्रेस झाले पाहिजेत. असं असेल तर आपल्याला पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंटेशन करायला हवं, ज्यामध्ये चार्ट्स आणि ग्रोथ दाखवणारे ग्राफ्स असतील आणि फिगर्ससुद्धा ग्लॅमरस दिसल्या पाहिजेत. आणि हे सर्व करायला आपला स्वतःचा IT डिपार्टमेंट असायला काय हरकत आहे? दॅट्स एक्सलंट आयडिया. मला वाटतं डेव्हलपमेंटसाठी आलेला फंड अजूनही आपल्याकडे शिल्लक असेलच. तू एकदा कुलकर्णींशी बोलून IT डिपार्टमेंट सेटअप करण्याच्या मागे लाग. ओके सर, ॲज यू से. ऑल द बेस्ट. थँक्यू. जयेश सरांच्या डोक्यात काय चालू आहे काही कळत नाही. मोकाशींनी बोलावले होते. डेव्हलपमेंट फंड किती अवेलेबल आहे असं विचारत होते. IT डिपार्टमेंट सुरू करायचं म्हणे. हे खूळ मोकाशींनीच जय सरांच्या डोक्यात घातलं असणार. आता बघा, सप्लायर्सही त्यांचेच असतील. मला फुकटच वेंडर्सकडून टेंडर्स मागवायला लावतील. नुसता ड्रामा. मग IT डिपार्टमेंट काय काम करणार? अहो, काही डिपार्टमेंट फक्त दाखवण्यासाठीच असतात. यालाच तर कॉर्पोरेट कल्चर म्हणतात. अरे तुम्ही इथं आहात मॅडम? अहो मी तुमच्या केबिनमध्ये जाऊन आलो. विजय सरांना विचारलं तर ते म्हणाले मला माहीत नाही. म्हणजे विजय कुठे भेटला तुला? तुमच्या केबिनमध्ये. काय? तो काय करतोय तिथे? कसली तरी फाईल पाहत होते.
काय चाललंय विजय? अरे मॅडम कुठे होतात तुम्ही? किती शोधलं मी तुम्हाला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. म्हणजे मी विचारलं हे काय चाललंय? कुठे काय? मी फाईल चाळत होतो. हे असं मला न विचारता माझ्या केबिन मध्ये घुसून फाईल बघतोयस वर म्हणतोयस कुठे काय? कम ऑन मॅडम, तुम्हीच म्हणाला होतात ना इथलं वर्क कल्चर एन्व्हायरमेंट वेगळं आहे. हो, आधी तसं होतं आणि तसं असलं तरी काही वर्क एथिक्स पाळावे लागतात. हे पहा, मला किशोर सरांनी सांगितलं म्हणून. तरी तुम्ही आधी मला विचारायला हवं होतं. ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल मी चुकलो तर. म्हणजे तुला वाटत नाही तू वागायला चुकलायस? नो, आय डोंट थिंक सो. नाउ दिस इज टू मच. ती फाईल ठेव आणि निघ इथून. 1 मिनिट. ती जिथून काढली तिथेच परत ठेवायची. मॅडम, तुमची कॉफी गार झाली आहे, गरम करून आणू? नको, आता थंडच गरजेची आहे. वाटलेलंच मला. मॅडम, तुम्हाला पहिल्यांदाच रागवलेलं पाहिलं. मॅडम, आधी आपल्या ऑफिसचं वातावरण किती छान होतं ना. तुम्ही कायम हसतमुख असायच्या, त्यामुळे आम्हालाही काम करायला उत्साह यायचा. कितीही वेळा कॉफी करायला लागली ना तरी काही वाटत नसायचं. पण आजकाल ऑफिसला यायला मूडच लागत नाही. आणि त्यात तुमच्याकडे बघून जीव तुटतो बघा. गेल्या काही दिवसात तुम्हाला मनमोकळेपणाने हसताना पाहिलंच नाही. फोन मोकाशीचा असणार, पचकलेला दिसतोय साला. हॅलो, जरा माझ्या कॅबिनमध्ये या. हो सर. अरे असं काय बघतोयस? तू कधी बोलतेस ह्याची वाट बघतोय. तुला माहिती आहे, तू ह्या अगोदर आलीस ना तर सारखं ऑफिसबद्दलच बोलायचीस. हल्ली तू काहीच बोलत नाहीस ग. आता सांगण्यासारखं काही नसतंच. अगं, जर तुला या जॉबचा कंटाळा आला असेल तर दुसरा कोणता तरी जॉब बघ ना. हो, मीही तोच विचार करते. चल, मला खूप भूक लागली आहे, आपण काहीतरी खाऊयात अगोदर. चल. आज मी तुम्हाला सगळ्यांना मुद्दा म्हणून एकत्र बोलवले. आजपर्यंत अशी मीटिंग बोलवण्याची कधी वेळ आली नव्हती. सध्या ऑफिसमध्ये जे काही चाललंय ते काही ठीक नाही. फ्रँकली स्पीकिंग, आय एम नॉट हॅपी विथ द करंट सिनारिओ. आय एम व्हेरी मच अपसेट because after all these changes I was expecting growth and development in the business, but unfortunately तसं काहीही झालेलं नाही आहे. आपला सेल तर डाऊन झाला आहेच, पण मार्केटमधली आपली इमेजही खराब झाली आहे. वी हॅव लॉस्ट आवर रेप्युटेशन, आवर गुडविल अँड कॉन्सिक्वेंटली आवर व्हॅल्युएबल कस्टमर्स. तर या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मी एका कन्सल्टंटची नेमणूक केली आहे. आणखी एक नेमणूक. कॉर्पोरेट कल्चर. वेलकम. सो फ्रेंड्स, प्लीज वेलकम संजय कपूर. हॅलो एव्हरीवन. तर आजपासून संजय सर आपल्याबरोबर असतील. प्रत्येक डिपार्टमेंटचा ते स्टडी करतील आणि आवश्यकतेबद्दल सांगतील. अँड लेट मी क्लिअर यू वन मोर थिंग. मी संजय सरांना पूर्णपणे अथॉरिटी देत आहे. देअर विल बी नो नीड ऑफ माय कन्सेंट. इज एव्हरीथिंग क्लिअर? कुणाला काही शंका? ऑल राईट देन, आय वॉन्ट यू ऑल इंट्रोड्यूस टू मिस्टर संजय वन बाय वन. सर.
सो मिस्टर कपूर, व्हॉट इज युअर कन्क्ल्युजन? तुम्ही माझ्या अपेक्षापेक्षा खूप लवकर काम संपवलं. मिस्टर अग्रवाल, आपका केस कुछ अलग नहीं था. मैं ऐसी सिचुएशन से पहले कई बार गुजर चुका हूँ. जब मैंने मिस्टर मोकाशी और विजय को यहाँ देखा तभी मुझे पता चला. बस कंफर्म करना बाकी था. म्हणजे मी समजलो नाही. बताता हूँ. आप मिस्टर मोकाशी को कब से जानते हैं? इंजिनिअरिंगला आम्ही बरोबर होतो. मित्र म्हणून मी त्याला माझ्याबरोबर. दोस्त, दोस्ती में बिजनेस और बिजनेस में दोस्ती, ये गलती बहुत लोग करते हैं. पर वो आपसे बहुत होशियार निकला. आपने दोस्ती की और उसने बिजनेस. विल यू प्लीज एक्सप्लेन? हाँ, यस. जे काही घडलं ते तुम्हाला माहीत आहे. मी फक्त एवढं म्हणेन की हा एक स्पीड ब्रेकर होता. आपल्याला पुन्हा एकदा वेग पकडायचा आहे. खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला प्रगती करायची आहे, ती तुम्हाला बरोबर घेऊनच. मी आशा करतो की झाल्या गोष्टीबद्दल तुम्ही मला माफ कराल आणि यापुढे सहकार्य कराल. प्रियंका, इकडे येशील? मी खास करून प्रियंका मॅमची माफी मागतो. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रियंका मॅमला खूप जास्त मनस्ताप सहन करावा लागला. पण आता पुढे तसं होणार नाही. त्यांनी सर्व अधिकार स्वतःकडे घ्यावेत आणि पूर्वीसारखं वातावरण या ऑफिसमध्ये निर्माण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. Congrats. All the best. अभिनंदन मॅडम.